कंपनी क्रिएट श्री गणेश ट्रेडर्स महेश. एंटर. ऍड्रेस लातूर इंडिया महाराष्ट्र 413512. मेल आयडी टाकलेला आहे, कॉन्टॅक्ट नंबर टाकलेला आहे. जेवढी डिटेल्स आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे ती डिटेल्स आपण देऊ शकतो जेणेकरून ही डिटेल आपल्या बिलावरती प्रिंट येईल. पण आपण काय करतो गडबडीमध्ये या ठिकाणी फायनान्शियल इयरच्या ठिकाणी आलं की एंटर प्रेस करतो, नाही तर कंट्रोल प्रेस करून सेव्ह करतो. पण आपल्याला प्रॉब्लेम कोणत्या फायनान्शियल इयरचा सोडवायचा आहे, आपल्याला प्रॉब्लेम सोडवायचा आहे फायनान्शियल इयर 18-19 चा. पण मी इथे एप्रिल 20 ठेवतोय म्हणजे 20-21 कंपनी कंट्रोल या ठिकाणी सेव्ह केला तर फायनान्शियल इयर तर चुकलेलं आहे. हे तर कन्सेप्ट लक्षात आलेले आपल्याला. इथे F11 प्रेस केला. F11 प्रेस केल्यानंतर अकाउंटिंग फीचर्स मध्ये मेन्शन अकाउंट ओनली यस केलेलं आहे, कंट्रोल ए सेव्ह. चेंजेस या ठिकाणी सेव्ह झाले. चेंजेस सेव्ह झाल्यानंतर आपण पुढची कन्सेप्ट या ठिकाणी पाहूयात. मग इथे प्रॉब्लेम येणार आहे डेट मध्ये. मग डेट मधला प्रॉब्लेम आपण क्लिअर करण्यासाठी आपण इथे पाहूयात. आपण अकाउंटिंग व्हाउचर्स मध्ये येऊयात. अकाउंटिंग व्हाउचर्स मध्ये आल्यानंतर पहिली एंट्री F6 रिसीट मध्ये होते स्टार्ट बिझनेसची. तर इथे F6 रिसीट मध्ये आपण व्यवहार करलोय. तर F6 रिसीट मध्ये ज्यावेळेस आपण एंट्री करतोय तर इथे डेट आपल्याला पाहिजे, त्यामुळे आपण इथे डेट ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट केला. डेट पाहिजे 1 एप्रिल 1.4 टाकून एंटर प्रेस केलं तर 1 एप्रिल 20 येते. 1 एप्रिल 20 येते. आपण परत या ठिकाणी काय केलं डेट ऑप्शन सिलेक्ट केला. इथे 1 एप्रिल 18 टाकून एंटर प्रेस केलं तर एंटर प्रेस केल्यानंतर एंटर होत नाहीये. का होत नाही एंटर, तर आपण फायनान्शियल इयरच चुकीचं आहे. मग आपण करतोय इथे बॅक येतो. इथे बॅक येतोय तर इथे करंट पिरियड या ठिकाणी चेंज दिसतोय. तर करंट पिरियड चेंज करायचंय आपण Alt F2 प्रेस केला. करंट पिरियड चेंज करण्यासाठी इथे डेट टाकली 1/4/18 एंटर. 31.3 एंटर. 18-19 ची कंपनी आलेली आहे. पण तरी सुद्धा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करते वेळेस आपल्याला एरर येणार आहे. त्याचं रिझन असं आहे की आपली मेन कंपनीच तयार झालेली आहे 20-21 ची. त्याच्यामुळे त्या करंट पिरियड 18-19 टाकला तरी तिथे नोंदी करता येणार नाहीये. एंटर प्रेस केला आपण. परत इथे डेट ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट केला. 1/4/18 टाकून एंटर प्रेस करतोय तर मेसेज येतो आपल्याला डेट कॅन नॉट बिलो द फायनान्शियल इयर बिगिनिंग डेट. फायनान्शियल इयर कधी चालू होतंय त्याची डेट इथं आपल्याला दाखवतं. तुम्ही त्याच्यापेक्षा अगोदरची डेट देऊ शकता तर पॉसिबल नाहीये. मग त्यासाठी कंपनी अल्टरेशन मध्ये जाऊन तुम्हाला तिथेही डेट चेंज करावी लागेल. मग कंपनी इन्फॉर्मेशन मेनू वरती जायचंय तर इथे Alt F3 अशी शॉर्टकट की प्रेस केली. त्यानंतर आलोय अल्टर ऑप्शन मध्ये एंटर प्रेस केला. एंटर प्रेस केल्यानंतर इथे आपण कंपनी मध्ये एंटर प्रेस करतोय. फायनान्शियल इयर वरती येतोय 1/4/18 टाकून एंटर प्रेस केलेलं आहे. एंटर. कंट्रोल ए सेव्ह. बॅक आलो. इथे युजर नेम वगैरे पासवर्ड दिला नाही त्याच्यामुळे विचारलेलं नाहीये. आता मात्र आपण डेट टाकू शकतो. इथे आपण F2 प्रेस केला. डेट टाकली 1/4/18 एंटर. आलेली डेट चेंज कन्सेप्ट लक्षात. इथे आपण पाहतोय आपल्याला लेजर क्रिएशन करायचं आहे तर शॉर्टकट की Alt C प्रेस केला. Alt C इथे लेजर क्रिएशन स्क्रीन आलेली आहे. मी इथे आपण टाकतोय कॅपिटल एंटर. कॅपिटलचा ग्रुप कॅपिटल अकाउंट असेल. इंडिया महाराष्ट्र अदर इन्फॉर्मेशन आपण पुढे पाहणार आहोत.
अमाऊंट 2 लाख रुपये कॅश आणि 25,000 रुपयाचं फर्निचर आहे, त्याच्यामुळे 2,25,000 रुपये या ठिकाणी टोटल कॅपिटल होतं. आपण 2,25,000 टाकून एंटर प्रेस केल्यानंतर इथं डेबिट कॅश घेतलेली आहे, तर कॅश किती आलेली आहे 2 लाख रुपये. 2 लाख रुपये कॅशला टाकले, एंटर प्रेस केलं, एंटर. डेबिट आरसी फर्निचरचा ग्रुप फिक्स्ड ॲसेट, एंटर इंडिया महाराष्ट्र, एंटर ॲक्सेप्ट सेव्ह. एंटर प्रेस केलेलं आहे. एंटर प्रेस केल्यानंतर नॅरेशन विचारलं जात आहे. नॅरेशन काईल बिंग क्लोज द बिझनेस, बरोबर आहे ना. हॅलो, बरोबर आहे का? आवाज येतोय माझा सर्वांना? टाकलं, बिंग स्टार्ट बिझनेस, एंटर. ऍक्सेप्ट येस नो ची एक छोटी स्क्रीन आली, एंटर प्रेस केलं, एंट्री ऍक्सेप्ट झाली. त्यानंतर नेक्स्ट एंट्री आहे, as on 2nd April 2080 purchased goods rupees 5,000 in cash with 5% cash discount from ABC company. याची जनरल एंट्री काय होते? कोणी एक जण सांगा, याची जनरल एंट्री काय होते? त्यांनी सांगितलेलं आहे परचेस अकाउंट डेबिट टू ABC कंपनी. ओके, हा. आणखीन कोणाला सांगायचंय? अशीच एंट्री येते का एंट्री बदलते? हा सांगा काय होते एंट्री? परचेस अकाउंट डेबिट डिस्काउंट received debit to cash account. रक्कम सांगा सुरेश धवन. 4,750. ओके, डिस्काउंट 250, कॅश 5,000. ओके, आणखीन कोणाला सांगायचे याच्यापेक्षा वेगळी? सेम असेल तर सांगू नका, वेगळी असेल तर सांगा. हा सांगा. परचेस डेबिट रक्कम 5,000 टू कॅश 4,750, डिस्काउंट रिसीव्ड 250. यापेक्षा वेगळी आणि कुणाला सांगायचे? यापेक्षा वेगळी एंट्री कुणाला सांगायची आहे का? नाही तर एंट्री कोणती बरोबर? ही एंट्री तर बरोबर होणार नाही. त्यांनी म्हणतात लास्ट एंट्री बरोबर आहे. सुरेश धवन, परचेस करताना डिस्काउंट मिळाल्यावर पैसे कमी द्यायचे का पैसे जेवढे आहेत तेवढेच द्यायचे प्रोडक्टची व्हॅल्यू?
तुम्ही इथे एवढीच म्हणतायत, तरी दुसरी एंट्री सुद्धा काय आहे, चूक आहे. दुसरी एंट्री सुद्धा चुकलेली आहे, तर एंट्री बरोबर आहे. आणि आता परचेसची एंट्री करायची आहे, तर परचेसची एंट्री, तर एक सोपी टेक्निक आपल्याला ज्याच्यावरचे 8 वाउचर्स आहेत, 8 पैकी 4 वाउचर्स. तर 8 पैकी 4 वाउचर्स मध्ये गुड्स परचेस म्हणलं की ती एंट्री होणार F9 परचेस मध्ये, गुड्स परचेस. मग ती इन कॅश, बाय बँक, विथ डिस्काउंट, विथ ऍडिशनल चार्जेस, विथ टॅक्सेस, कशाही पद्धतीने गुड्स परचेस झाली तर त्याची एंट्री कुठं होणार, F9 परचेस मध्ये. आणि गुड्स सेल झाल्याची एंट्री होणार F8 सेल मध्ये, F8 सेल मध्ये. सेल्स रिटर्न झाली तर कंट्रोल प्लस F8 मध्ये या ठिकाणी एंट्री होईल, त्याला आपण क्रेडिट नोट म्हणतो, क्रेडिट नोट. पहा, सेल्स रिटर्न झाली असेल, अदरवाईज आपण आपल्या कस्टमरला नंतर स्कीम अलाउड केलेली असेल, डिस्काउंट अलाउड केलेला असेल, तर त्याची एंट्री म्हणजे ज्या वेळेस आपण कस्टमरला क्रेडिट नोट देतो, मग ते रेट डिफरन्स साठी देतो, वेट डिफरन्स साठी देतो, स्कीम अलाउड करतो, टार्गेट कंप्लीटचं डिस्काउंट अलाउड करतो किंवा सेल्स रिटर्न करतोय, तर त्या एंट्रीज कुठं होतील, कंट्रोल F8 क्रेडिट नोट वाउचर मध्ये. आणि ज्या वेळेस आपणाला रेट डिफरन्स येतो परचेस मध्ये, रेट डिफरन्स, वेट डिफरन्स, आपणाला टार्गेट डिस्काउंट मिळतं, स्कीम डिस्काउंट मिळतं, तर ज्या वेळेस आपणाला पुढून क्रेडिट नोट मिळते किंवा आपण डेबिट नोट इश्यू करतो, त्यावेळेस त्याची एंट्री या ठिकाणी कंट्रोल प्लस F9 म्हणजे डेबिट नोट मध्ये करतोय. आपल्याला मॅक्झिमम ठिकाणी एवढं सांगितलं होतं की कंट्रोल F8 क्रेडिट नोट मध्ये सेल्स रिटर्नची एंट्री, कंट्रोल F9 डेबिट नोट मध्ये परचेस रिटर्नची एंट्री. पण याच्यामध्ये डिस्काउंट, स्कीम, त्या ठिकाणी ज्या वेळेस रेट डिफरन्स, वेट डिफरन्स पडतो अशा वेळेस क्रेडिट नोट, डेबिट नोट दिल्या घेतले जातात. तर त्या एंट्री त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण कस्टमरला या ठिकाणी देतो त्यावेळेस कंट्रोल F8 क्रेडिट नोट मध्ये एंट्री पास होतील, आणि ज्यावेळेस सप्लायर कडून आपल्याला मिळतील त्यावेळेस आपल्याला कंट्रोल F9 डेबिट नोट मध्ये या ठिकाणी एंट्री करायची आहे. परचेस रिटर्न, सेल्स रिटर्न पण बरोबरच आहे. तर 4 पैकी 8 वाउचर तर एकदम इझिली आहेत. ओके, त्यानंतर F4 कॉन्ट्रा नावाचं जे वाउचर आहे, तर याच्यामध्ये फक्त 2च प्रकारचे एंट्री होतील, बँकेत पैसे भरले, बँकेतनं पैसे काढले, बँकेत पैसे भरले, बँकेतनं पैसे काढले, किंवा आपल्याच एक बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यामध्ये पैसे जमा केले. म्हणजे कॅश टू बँक, बँक टू कॅश, बँक टू बँक, कॅश टू कॅश, म्हणजे डेबिट क्रेडिट होणारे अकाउंट कॅश कॅश, बँक बँक किंवा कॅश बँकच या ठिकाणी असतील. या व्यतिरिक्त ते दुसरी एंट्री होणार नाहीये. आणि त्यानंतर आपण ज्या वेळेस या ठिकाणी पेमेंट देतोय, पैसे देतोय, तर एंट्री F5 पेमेंट मध्ये होईल. मग आपण खर्चासाठी पैसे देतोय, एखाद्या पार्टीला उधारीचे पैसे दिलेत, किंवा एखादी फिक्स्ड ॲसेट आपण या ठिकाणी रोखीमध्ये खरेदी करतोय, बाय चेक म्हणजे बाय बँक किंवा इन कॅश, तर त्याची एंट्री F5 पेमेंट मध्ये होईल. आणि ज्यावेळेस आपल्याला पैसे मिळत आहेत त्याची एंट्री F6 रिसीट मध्ये होईल. स्टार्ट बिझनेस मध्ये आपल्या बिझनेस मधला पैसा वाढत होता, म्हणजे बिझनेस मध्ये पैसा येत होता, त्यामुळे एंट्री F6 रिसीट मध्ये या ठिकाणी आपण पाहिली. तर इथे इन्कम म्हणून पैसे मिळत असतील, एखाद्या पार्टीकडून पैसे मिळत असतील, किंवा आपण एखादी ॲसेट इन कॅश किंवा बाय बँक सेल केलेली असेल, तर त्याच्या एंट्री या ठिकाणी F6 रिसीट मध्ये होतील. आणि यापैकी एकाही वाउचर मध्ये न होणाऱ्या जे कॅश लेस ऍडजस्टमेंट आहेत, कॅश लेस ऍडजस्टमेंट म्हणजे ज्या प्युअर ऍडजस्टमेंट आहेत त्याच्यामध्ये कॅश येत नाही, अशा एंट्री होतात F7 जर्नल मध्ये. आणि उधारीवरती ॲसेट किंवा एक्सपेन्सेस खरेदी केल्याच्या नोंदी सुद्धा होतात F7 जर्नल मध्ये. तर इतकी कन्सेप्ट आपण लक्षात ठेवतोय. ह्या टेक्निकचा वापर करून तुम्ही सांगू शकताय. आजचा प्रॉब्लेम झाल्यानंतर उद्याला आपण हेच पाहणार आहोत. आपण व्यवस्थित या ठिकाणी 1 बाय 1 हे अकाउंटिंग वाउचर काय आहेत, अकाउंटिंग वाउचर समजून घेऊन या ठिकाणी लिहून सुद्धा घेऊयात. पण आज रोजला प्रॉब्लेम फक्त सॉल्व्ह करतोय. आता इथे मी तर तुम्हाला कॉमनली एकदा सांगितले, इंट्रा पण तुम्ही सांगणार आहात आणि कोणत्या वाउचर मध्ये एंट्री करायची ते पण तुम्ही सांगणार आहात. ओके, आता इथे पाहतोय रिलेटेड इन्फॉर्मेशन मी कॅन्सल केली. आपण आता इथे सांगायचे की सध्या एंट्री झालेली आहे, काय झालेली आहे, गुड्स परचेसची. मग ती कोणत्या वाउचर मध्ये एंट्री होते, यस कोणत्या वाउचर मध्ये एंट्री होते, F9 परचेस मध्ये या ठिकाणी एंट्री होते. मी ते F9 परचेस या ठिकाणी सिलेक्ट केलेलं आहे.
परचेस आलेलं आहे, पण परचेस आल्यानंतर इथे फॉर्मॅट चेंज दिसतोय, बिलासारखा म्हणजे इनवॉइस फॉर्मॅट दिसतोय. आपल्याला डेबिट क्रेडिटचा फॉर्मॅट पाहिजे. डेबिट क्रेडिटचा फॉर्मॅट म्हणजे ॲज अ व्हाउचर फॉर्मॅट. डेबिट क्रेडिटचा फॉर्मॅट ॲज अ व्हाउचर फॉर्मॅट आणि बिलासारखा फॉर्मॅट त्याला आपण इनवॉइस फॉर्मॅट म्हणतोय. आपण सध्याला तर डेबिट क्रेडिट मध्येच एंट्री ठेवणं पाहतोय. त्या सिंगल एंट्री मोड नॉट अ सिस्टम. सिस्टम म्हणल्यानंतर या ठिकाणी अकाउंटिंगचाच प्रकार बघूया. सिंगल एंट्री मोड फॉर्मॅट सारख्या या ठिकाणी इथं यूज करू शकतो. म्हणजे इनवॉइस फॉर्मॅट मध्ये बिल नंबर टाकलं, पार्टीचं नाव, कोणते प्रोडक्ट वगैरे या पद्धतीने. पण आपल्याला तर त्याची गरज नाहीये सध्या, आपण ते पुढे पाहूयात. मग इथे आपल्याला डेबिट क्रेडिट म्हणजे ॲज अ व्हाउचर मध्ये जायचं आहे. तर ॲज अ व्हाउचर या ठिकाणी ऑप्शन साठी आपल्याला शॉर्टकट या ठिकाणी दिसते. ते शॉर्टकट दिसते इथे वर्टिकल बटन बार वरती. इथे आपण पाहू शकतो वर्टिकल बटन बार वरती आहे ॲज अ व्हाउचर. मग त्याची जी शॉर्टकट की आहे ती शॉर्टकट की या ठिकाणी आपण प्रेस करतोय. टॅली वरती आल्यानंतर कंट्रोल व्ही प्रेस केल्यानंतर ऑप्शन चेंज झाला. बिल नंबर तर दिलेले नाहीये, पण डेट मात्र चेंज करायची आहे. डेट किती आहे? दोन एप्रिल. एंटर. 2 एप्रिल डेट या ठिकाणी टाकली. डेट टाकल्यानंतर पुढे या ठिकाणी आपण पाहतोय एंटर प्रेस केलं. एंटर. क्रेडिट तर कॅशच होते, कॅशला एंटर प्रेस करत आपण आलेलो आहे. किती? 4750. पण ते नंतर क्रेडिट अकाउंट विचारलं जातं का डेबिट विचारलं जातं? तर इथे डेबिट विचारलं चाललं. मग इथं आपण परचेस अकाउंट पण नाहीये. आरसी प्रेस केला, परचेस अकाउंट या ठिकाणी तयार करून घेतलं. परचेसचा ग्रुप असेल सेल्स अकाउंट, बरोबर आहे. परचेसचा ग्रुप काय असेल? परचेस अकाउंट असेल. कंट्रोल ए सेव्ह. इथं रक्कम परचेस 5000 ची झालेली आहे. इथं 5000 टाकायचे, एंटर प्रेस करायचे. नंतर इथं खालची परत क्रेडिट अकाउंट विचारलं जाईल. इथे आर्टसी प्रेस करून आपण या ठिकाणी तयार केलंय डिस्काउंट रिसीव्ड. डायरेक्ट इन्कम. डायरेक्ट इन्कम ग्रुप येतो का? डिस्काउंट रिसीव्डचा ग्रुप कोणता घ्यायचा? इनडायरेक्ट इन्कम. एंटर. एक्सेप्ट. इथे एंट्री या ठिकाणी पास झाली. एंट्री पास झाल्यानंतर आपण येतोय नॅरेशन मध्ये. मग नॅरेशन काय टाकावं लागेल? बिंग गुड्स परचेस with 5% cash discount. 5% cash discount. Enter. Accept. नेक्स्ट. त्यानंतर पुढची एंट्री होते on 2nd April 2018 sold goods rupees 7500 in cash with 6% cash discount to PQR. तर एंट्री F8 सेल मध्ये होईल. इथेही कंट्रोल व्ही प्रेस करून आपण या ठिकाणी चेंजेस करतोय. एंटर प्रेस केला. डेबिट कॅश. तर कॅश किती रुपये मिळणार आहे? 7500. इथे पहा, इथे ऑटो कॅल्क्युलेटरचा वापर करतोय. प्रॅक्टिस साठी आरसी प्रेस केला तर इथे कॅल्क्युलेटर चालू झालं. इथे आपण टाकलं 7000 मायनस 6%, 6%. एंटर प्रेस केला. हा बोला. आपण एंट्री करतोय F6 रिसीट मध्ये कॅश अकाउंट झालं. इथे आपण कंट्रोल Alt C प्रेस केलं, कॅल्क्युलेटर चालू झालेलं आहे. इथे आपण 7500 मधनं मायनस केलं. इन ब्रॅकेट 7500 into 6 divided by 100.
म्हणजे आपण इथं 7500 वरती 6% अमाऊंट या ठिकाणी कॅल्क्युलेट केली, त्यानंतर ती मायनस केली 7500 मधनं, एंटर प्रेस केल्यानंतर 7050 रुपये आपल्याला इथे लक्षात आले. Alt C प्रेस करतोय, सेल्सचा ग्रुप असेल सेल्स अकाउंट, एक्सेप्ट. या पेड सेल मध्ये कॅश अकाउंट डेबिट, कॅश आपल्याला मिळते 7050 रुपये, पण सेल होते 7500 ची, त्यामुळे सेल्सला टाकले 7500. एंटर प्रेस केलं, एंटर. आपण डिस्काउंट रिसिव्ह, तिथे डिस्काउंट मिळालेलं नाही, आपण डिस्काउंट दिलेलं आहे. इथे Alt C प्रेस केला, डिस्काउंट पेड. ग्रुप असेल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, कंट्रोल एस सेव्ह, एंटर. नॅरेशन, being goods sold with 6% cash discount, enter, accept. तर एंट्री आपण जशी थिओरिटिकल मध्ये तशीच केलेली आहे, पण ज्यावेळेस आपण इथे एंट्री करतोय तर टॅली मध्ये आपल्याला अगोदर डेबिट होणार अकाउंट विचारलं गेलं, त्यामुळे आपण कॅश डेबिट होते, कॅश डेबिट केली. कॅशची रक्कम या ठिकाणी 7050 रुपये, 7050 रुपये आपण टाकली. त्यानंतर क्रेडिट होणार अकाउंट विचारलं गेलं, त्यामुळे सेल्स अकाउंट आपण घेतलं. सेल्स झालेली आहे टोटल 7500 ची, कारण कॅश डिस्काउंट मध्ये वस्तूची किंमत कमी केली जात नाही, त्याच्यामुळे सेलची व्हॅल्यू 7500 तशीच राहते. फक्त डिस्काउंट दिला तर तो आपण नंतर दिलेला आहे, प्रोडक्टची व्हॅल्यू कमी नाहीये, पैसे जल्दी वसूल व्हावे असे दिले, त्यामुळे 7050 रुपये आपण कॅश आल्याची नोंद घेतली, आणि जी कमी आलेले ते आपण दिलं डिस्काउंट पेड डेबिट केलं 450 रुपये. या पद्धतीने आपण एंट्रीज पास केली. लक्षात आले सर्वांना? आपण असं कन्सिडर करतोय. त्यानंतर इथे आपण नॅरेशन दिलं, नॅरेशन दिल्यानंतर एंट्री ऍक्सेप्ट सेव्ह केली. पुढची एंट्री आहे 1 मे 2018 ला. 1 मे 2018 ला बँकेमध्ये अकाउंट ओपन केलेलं आहे 1 लाख रुपये जमा करून. कुठे? SBI मध्ये. As on 1st May 2018 open a bank account with cash ₹1 lakh from SBI. SBI मध्ये ओपन केलेलं आहे. तर एंट्री F4 कॉन्ट्रा मध्ये होते, हे आपण कन्सेप्ट पाहिलेले. इथे F4 कॉन्ट्रा आपण सिलेक्ट केला. डेट 1 मे आहे, डेट या ठिकाणी सेट केली आपण 1 मे. त्यानंतर या ठिकाणी आपण पुढची कन्सेप्ट या ठिकाणी पाहतोय. डेट घेतल्यानंतर इथे क्रेडिट होणार अकाउंट विचार चाललंय. इथे क्रेडिट होणार अकाउंट कॅश 1 लाख इंटर. इथे डेबिट केले आपण Alt C SBI बँक, एंटर. बँकेचा ग्रुप असेल बँक अकाउंट. आता प्रॉब्लेम मध्ये आपल्याला इथे अकाउंट नंबर वगैरे दिलेला नाही, पण रिअल अकाउंटिंग मध्ये आपण इथे अकाउंट नंबर टाकतोय, इथे IFSC कोड टाकतोय, इथे बँकेचं नेम घेतोय. इथे अशी लिस्ट या ठिकाणी ऑटोमॅटिक येते जेवढ्या बँक या ठिकाणी आहेत पूर्ण भारतभरामध्ये, देशभरामध्ये. तर इथे पण आपला लायसन कॉपी असेल तरच हा ऑप्शन दिसतो, अदरवाइज दिसत नाही. ब्रँड आपल्याला या ठिकाणी डिटेल देण्याची गरज नाहीये, कारण आपण रिअल अकाउंटिंग मध्ये डिटेल देणार आहोत. इथे कंट्रोल ए प्रेस केलं, खातं सेव्ह झालं. खातं सेव्ह झाल्यानंतर इथे आपण पाहू शकतो अमाऊंट ऑटोमॅटिक येते, एंटर. ज्या वेळेस आपण बँकेला डेबिट किंवा क्रेडिट करणार आहोत त्यावेळेस ही स्क्रीन येतेच. या स्क्रीनची इन्फॉर्मेशन आपण नंतर बघूयात. सध्याला आपण एंटर प्रेस करत त्याला ऍक्सेप्ट करणार आहोत. ते नॅरेशन बिंग ओपन बँक अकाउंट, एंटर, ऍक्सेप्ट. ओपन बँक अकाउंट, ऍक्सेप्ट. त्यानंतर आपण पुढच्या ठिकाणी कन्सेप्ट पाहतोय. नेक्स्ट एंट्री काय झालेली आहे, तर नेक्स्ट एंट्री झालेली आहे 2 मे ला. पेड ट्रान्सपोर्ट चार्जेस ₹2000. ट्रान्सपोर्ट चार्जेस पेड केलेले आहेत. एंट्री F5 पेमेंट मध्ये होईल. F5 पेमेंट ऑप्शन घेतला, डेट F2 प्रेस करून 2 मे तारीख चेंज केली. ट्रान्सपोर्ट चार्जेस Alt C ट्रान्सपोर्ट चार्जेस
ट्रान्सपोर्ट चार्जेस, डायरेक्ट एक्सपेन्सेस. पण इथे कन्फर्म करून घ्यायचं आहे, परचेस करते वेळेस तर चार्जेस असतील तर डायरेक्ट एक्सपेन्सेस, आणि सेल करते वेळेस दिलेले असतील आपण तर ते इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतील. आपण ज्यावेळेस रिअल मध्ये वर्क करतो त्यावेळेस आपल्याकडे आपल्या समोर व्यवहार झालेले असतात किंवा आपल्या बिझनेस मधल्या ज्या व्यक्तीच्या हातावर हा व्यवहार झालेला आहे त्या व्यक्तीला विचारून कन्फर्म करून घेता येतं की हा ट्रान्सपोर्टेशन चार्जेस नेमकं कशासाठी झालेला आहे, परचेस करते वेळेस साठी झालेला आहे की सेल करते वेळेस झालेला आहे. त्यानुसार आपण याला डायरेक्ट इनडायरेक्ट एक्सपेन्सेस या पद्धतीने रेकॉर्ड सेट करू शकतो. आपण सध्याला या ठिकाणी विचार देतोय डायरेक्ट एक्सपेन्सेस कंट्रोल सेव्ह केलेलं आहे 2000 रुपये. एंटर. पेमेंट कसं दिलं गेलेलं आहे तर कॅश मध्ये दिलं गेलेलं आहे, म्हणजे काहीच सांगितलेलं नाहीये बाय चेक वगैरे, तर कॅश मध्ये दिलेलं आहे. या ठिकाणी आपण कन्सिडर केला, एंटर प्रेस केलं, एंटर. बिंग ट्रान्सपोर्ट चार्जेस पेड for goods purchase Pune to Latur. बिंग ट्रान्सपोर्ट चार्जेस पेड नॅरेशन ओके आहे, एक्झाम साठी ओके आहे, पण आपल्याला हे ट्रान्सपोर्टेशन चार्जेस नेमकं कधीचे झालेले तारखेवरून तर लक्षात येतं की ह्या तारखेचे ते आहेत. इथे आपल्या तारखेवरून आपल्याला लक्षात येतं, पण पाहू शकतो इथे तारखेवरून आपल्याला लक्षात येतं की या तारखेचे ट्रान्सपोर्टेशन चार्जेस. पण हे ट्रान्सपोर्टेशन चार्ज नेमके कुठे आहेत, पुणे टू लातूर. पुणे टू लातूर झालेलं आहे आणि कशासाठी झालेलं आहे, गुड्स परचेस साठी झालेलं आहे. या पद्धतीने आणखीन पाहिजे असेल तर या पार्टीला माल, या पार्टीकडूनचा माल खरेदी करते वेळेस दिलेले ट्रान्सपोर्टेशन आहेत वगैरे डिटेल आपण इथे सेट करून ठेवू शकतो. नॅरेशन दिल्यानंतर आपण कंट्रोल ए प्रेस करून एंट्री सेव्ह करतोय. लक्षात आली एंट्री काय होते, एंट्री फर्निचर अकाउंट डेबिट टू रामा फर्निचर. तर एंट्री झाली, कोणत्या वाउचर मध्ये एंट्री होते, एंट्री जर्नल वाउचर मध्ये होते. इथे आपण F7 प्रेस केलं, जर्नल वाउचर, एंटर. Alt C प्रेस करून आपण घेतलेलं आहे फर्निचरचा ग्रुप डायरेक्ट एक्सपेन्सेस असेल का इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असेल, ओके फिक्स्ड ॲसेट. कंट्रोल ए सेव्ह. अमाऊंट आहे 25,000. एंटर. रामा फर्निचर, Alt C रामा फर्निचर. पण ज्यांच्याकडून परचेस करतो ते आपले सप्लायर असतात आणि प्रत्येक सप्लायर साठी आपल्याकडे ग्रुप आहे सन्ड्री क्रेडिटर्स. सप्लायर साठी ग्रुप सन्ड्री क्रेडिटर्स आणि कस्टमर साठी ग्रुप सन्ड्री डेटर्स. इथे कंट्रोल ए सेव्ह केलेलं आहे. इथे जे काही स्क्रीन येत आहे तिथे आपण विचारात घेत नाही आहोत, आपण एंटर प्रेस करतोय. इथे रक्कम टाकायची गरज पडली, रक्कम टाकली, एंटर प्रेस करून पुढे आलोय. इथे परचेस फर्निचर ऑन क्रेडिट, बिंग परचेस फर्निचर ऑन क्रेडिट. बिंग परचेस फर्निचर ऑन क्रेडिट. नॅरेशन टाकलं, एंट्री सेव्ह केली. नेक्स्ट त्यानंतर पुढे एंट्री झालेली आहे. आत्ताची एंट्री पहा, आताची एंट्री किती तारखेची होती, 31 मे ची होती, पण आपण डेट 2 एप्रिल मे ठेवलेली आहे. तर इथे काय आहे की लागलीच सेव्ह केलेली एंट्री आपल्याला कीबोर्ड वरती पेज अप प्रेस करून लगेच पाहता येते. इथे पेज अप प्रेस केलं, एंट्री आली, परत F2 प्रेस करून डेट चेंज करून घेतली, 31.5 मे. कंट्रोल ए सेव्ह, एंटर. रक्कम टाकली, सेव्ह केली. नेक्स्ट पुढची एंट्री झाली आहे 1/6 ला. आपण अगोदर डेट चेंज करून घेतली 1 जून.
एंट्री झालेली आहे गुड्स परचेस म्हटल्यानंतर एंट्री कन्फर्म होणार आहे F9 परचेस मध्ये. इथे आपण कंट्रोल V प्रेस करून चेंजेस करून घेतले. त्यानंतर आपण ते बिल नंबर दिलेला आहे का, तर बिल नंबर दिलेला नाहीये, त्यावेळेस आपण एंटर प्रेस केला. क्रेडिट ऑन क्रेडिट परचेस झालेली आहे, त्याच्यामुळे टाटा कंपनी इथे येणार आहे. आर्टसिक टाटा कंपनी परचेस करतोय सन्ड्री क्रेडिटर्स. कंट्रोल ए सेव. रक्कम 1,25,000 रुपयाची या ठिकाणी काय झालेली आहे, परचेस झालेली आहे. पण त्यामध्ये आपल्याला 2% ट्रेड डिस्काउंट आहे आणि ट्रेड डिस्काउंट आपण नोंदवत नाही. 1,25,000 वरती 2% 2,500 रुपये या ठिकाणी होतात. मग 25 मधनं 2,500 गेले तर किती राहतात, 1,22,500. एंटर. परचेस अकाउंट बैंक आता दिसते पहा. आपण हाऊस रेंट पेडची एंट्री करतोय, त्यामुळे डेट चेंज केली. आर्टसी प्रेस करून हाऊस रेंटचा अकाउंट या ठिकाणी तयार करतोय. आर्टसी प्रेस करून हाऊस रेंट घेतला. मग हे आपल्यासाठी डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे का इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, डायरेक्ट एक्सपेन्सेस. कपिल म्हणतात डायरेक्ट एक्सपेन्सेस हे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. कपिल म्हणतोय इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. ओके मनोज आवाज येतोय. कपिल एक आन्सर देत जा, आतापर्यंत 3दा चेंजेस झालं, एका याच्यावर ठाम राहा. ओके तू सांगितलं तू शांत राहतात, दुसरं कोण सांगायचं त्यांना सांगू दे. मनोज इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. संजय सर आवाज येतोय. सूरज धवन पण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणला होता तुम्ही अगोदर. सूरज जाधव हा बोला. आवाज येतोय. पहा हाऊस रेंट हा पर्सनल एक्सपेन्सेस आहे आणि प्रत्येक पर्सनल एक्सपेन्सेस आपण कॅपिटल मधनं मायनस करतो. पण त्यातील ज्या पर्सनल एक्सपेन्सेसचं बेनिफिट आपल्याला टॅक्स सेव्हिंग मध्ये होणार आहे त्याचं सेपरेट अकाउंट या ठिकाणी आपण मेंटेन करणार आहोत आणि ज्याच्यामुळे या ठिकाणी टॅक्स सेव्हिंग वर टॅक्सेस कॅल्क्युलेशन वर काही इफेक्ट पडत नाही. तर त्याचे खाते सेपरेट न ठेवता आपण डायरेक्ट ड्रॉइंग अकाउंटला त्याची अमाऊंट टाकणार आहोत. पण हाऊस रेंट जे आहे तर हाऊस रेंट मध्ये आपल्याला या ठिकाणी टॅक्स सेव्हिंग होते, त्यामुळे आपण काय करतोय हाऊस रेंट कॅपिटल असं सेपरेट अकाउंट तयार करतोय हाऊस रेंट आणि त्याचा ग्रुप कॅपिटल. कारण ग्रुप कॅपिटल घेतला तरच या ठिकाणी आपल्याला कॅपिटल मधून मायनस होऊन दिसेल. आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस घेतला तर तो प्रॉफिट लॉसला दिसेल आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस घेतलं तर ट्रेडिंग अकाउंटला. पण ट्रेडिंग प्रॉफिट लॉसला आपण बिझनेसचेच एक्सपेन्सेस घेतो.
ट्रेडिंग प्रॉफिट असला आपण काय करतो, बिझनेसचेच एक्सपेन्सेस घेतो आणि हा बिझनेसचा एक्सपेन्सेस नाही आहे, बिझनेस प्रोप्रायटरचा एक्सपेन्सेस आहे. त्यामुळे हा आपण ड्रॉइंग म्हणून दाखवायचं आहे, पण हाऊस रेंटमुळे आपलं टॅक्स सेव्हिंग होतं, त्यामुळे त्याची नोंद आपण सेपरेट ठेवतोय. कंट्रोल ए, सेव्ह प्रेस केला, रक्कम आहे 3000, एंटर. तर बाय चेक दिलेले, चेक आपल्याकडे SBI अकाउंट आहे, SBI बँक घेतली, एंटर. इथे एक्स्ट्राची डिटेल स्क्रीनला कंट्रोल ए सेव्ह केला, कारण आपण तिथे जास्तीचा ऑप्शन या ठिकाणी पाहणार नाही आहोत. नॅरेशन येईल, बिंग हाऊस रेंट पेड फॉर जून 2018. ज्या महिन्यात दिलंय ते इथे जस्ट एक्झाम्पल म्हणून मी टाकलं, एंटर, ऍक्सेप्ट. लक्षात आली एंट्री. नेक्स्ट, त्यानंतर पुढे ॲज ऑन 2 ऑगस्ट sold goods rupees 1,65,000 with 5% trade discount to Mr. Ganesh. एंट्री या पेड सेल मध्ये होईल. तारीख 1 ऑगस्ट दिलेली, सॉरी 2 ऑगस्ट आहे, 2 ऑगस्ट या ठिकाणी तारीख टाकली. इथेही कंट्रोल V प्रेस करून फॉर्मॅट चेंज केला, एंटर. गणेश आरसी गणेश अकाउंट या ठिकाणी आपण तयार केला. गणेशचा ग्रुप असेल सनरी डेटास, कंट्रोल ए सेव्ह. 1,65,000 रुपयाची या ठिकाणी सेल झाली होती, त्यामध्ये 5% काय आहे, ट्रेड डिस्काउंट आहे. मग 5% ट्रेड डिस्काउंट लेस केल्यानंतर अमाऊंट किती येते, इथे पहा, कंट्रोल एन प्रेस केलंय, कॅल्क्युलेटर मध्ये आलोय, 1,65,000 इंटू 5 डिवायडेड बाय 100, तर 8,250 रुपये या ठिकाणी ट्रेड डिस्काउंट येतो. मग 1,65,000 मधनं मायनस केले 8,250, तर 1,56,750 या ठिकाणी अमाऊंट आली. ते 2 वेळेस कॅल्क्युलेशन करण्याऐवजी मी काय केलं, Alt+C प्रेस केलं, ऑटो कॅल्क्युलेटर चालू झालेलं आहे. इथे टाकलं 1,65,000 मायनस ब्रॅकेट मध्ये घेतला 1,65,000 इंटू 5 डिवायडेड बाय 100, तर ब्रॅकेट मधले कॅल्क्युलेशन सेपरेट होईल. ते कॅल्क्युलेशन बरोबर 1,65,000 मधनं मायनस होईल. एंटर प्रेस केला तर बरोबर रक्कम येते 1,56,750 रुपये. सेल्स अकाउंट, एंटर. बिंग goods sold with 5% trade discount on credit, enter, accept. एंट्री सेव्ह केली. त्यानंतर पुढची एंट्री या ठिकाणी आपण पाहतोय, कॅश डिपॉझिटेड इनटू बँक ॲज ऑन 1 सप्टेंबर 2018 ₹20,000 कॅश डिपॉझिटेड इनटू बँक, बँकेमध्ये पैसे जमा केले. इथे या कॉन्ट्रा व्हाउचर मध्ये एंट्री होते, डेट 1 सप्टेंबर, डेट आपण चेंज केली 1 सप्टेंबर. इथे बँक पैसे जमा केल्यामुळे कॅश क्रेडिट 20,000, एंटर, एंटर. SBI डेबिट, एंटर, एंटर. इथे डिटेल स्क्रीन आपण नंतर पाहणार आहोत, ते आपण आधीच क्लिअर केलेलं आहे. नॅरेशन देतोय, बिंग कॅश डिपॉझिट, बिंग कॅश, ओके, एंटर, ऍक्सेप्ट. त्यानंतर नेक्स्ट पुढची एंट्री या ठिकाणी आपल्याकडे झालेली आहे. As on 1st October 2018, sales return ₹3,000 from Mr. Ganesh. मिस्टर गणेश कडून सेल्स रिटर्न झालेली आहे. सेल्स रिटर्नची एंट्री क्रेडिट नोट व्हाउचर मध्ये होते, पण इथे क्रेडिट नोट व्हाउचर अवेलेबल नाहीये. इथे F11 प्रेस करायचंय. F11 अकाउंटिंग फीचरची सेटिंग या ठिकाणी येते. तर F11 अकाउंटिंग फीचरच्या सेटिंग मध्ये आपल्याला एक ऑप्शन येतो, यूज डेबिट अँड क्रेडिट नोट. इथे आपण पाहतोय, ओके. नेक्स्ट एंट्री काय झालेली आहे, सेल्स रिटर्नची झालेली आहे.
तर इथे क्रेडिट नोट नावाचा वाउचर या ठिकाणी आपल्याला दिसत नाहीये. मग आपण F11 प्रेस केलं. F11 प्रेस केल्यानंतर इथे अकाउंटिंग फीचर्स अशी स्क्रीन येते. हा अकाउंटिंग फीचर्स मध्ये वेगवेगळे ऑप्शन्स या ठिकाणी आपल्याकडे आहेत, पण आपल्याला पाहिजे यूज डेबिट अँड क्रेडिट नोट ऑप्शन. तर यूज डेबिट अँड क्रेडिट नोट ऑप्शन, तर यूज डेबिट क्रेडिट नोट ऑप्शनला यस करायचं आहे. मग आपण या ऑप्शन वरती येणार आहोत आणि इथे आल्यानंतर एंटरचा वापर करत येतोय किंवा डाऊन कीचा वापर करत येतोय. इथे यस केलेलं आहे, कंट्रोल एस सेव्ह केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे क्रेडिट नोट ऑप्शन आलेलं आहे. कंट्रोल F8 आपण सिलेक्ट केला. कंट्रोल F8 डेट चेंज केली. F2 प्रेस करून 1 ऑक्टोबर एंटर. तर सेल्स रिटर्न डेबिट टू गणेश अशी कंपनी एंट्री होते. मग इथं आपण सेल्स रिटर्न गणेश कंपनी घेतला, कारण सुरुवातीला क्रेडिट अकाउंट विचारलं जातं आणि रक्कम किती आहे 3000 रुपये रक्कम. इथे सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट टू गणेश अशी एंट्री होते, पण इथं सुरुवातीला आपल्याला क्रेडिट अकाउंट विचारल्यामुळे आपण गणेश अकाउंट घेतलं. रक्कम 3000 दिली ना, 3000 रक्कम दिली. एंटर प्रेस करायचंय. इथे डेबिट सेल्स रिटर्नचा अकाउंट नाहीये, आरसी प्रेस केलं. सेल्स रिटर्नचा ग्रुप सेल्स अकाउंटच असेल. कंट्रोल एस एंटर. नॅरेशन बिंग सेल्स रिटर्न टाकण्याच्या ऐवजी ऍक्च्युअल रिटर्न टाकायचं. बिंग गुड्स रिटर्न फॉर साइज मिसमॅच झाली. आपण सांगितलेली साईज वेगळी होती आणि या ठिकाणी त्याने पाठवलेल्या प्रोडक्टची साईज वेगळी होती, किंवा प्रोडक्ट डॅमेज होते, कलर मिसमॅच होता, लेट डिलिव्हरी झाल्यामुळे आमच्याकडून आता ही विकली जाऊ शकणार नाही. त्याच्यामुळे परत जे काही रिझन असेल तर रिझन इथं टाकून द्यायचं. एंटर ऍक्सेप्ट या ठिकाणी करायचं आहे. त्यानंतर पुढची एंट्री आपल्याकडे आहे 31 ऑक्टोबरला परचेस रिटर्न ₹2500 टू टाटा कंपनी. डेबिट नोट मध्ये एंट्री होते. डेट F2 प्रेस करून आपण इथे डेट चेंज करतो 31/10. एंटर प्रेस केल्यानंतर एंटर. इथे डेबिट होईल टाटा कंपनी 2500. एंटर. परचेस रिटर्नचं खातं नाहीये, तयार करावं लागेल. आरसी प्रेस करून परचेस रिटर्न अकाउंट या ठिकाणी आपण तयार केलं. परचेस रिटर्नचा ग्रुप परचेस अकाउंट एंट्री सेव्ह केली. एंटर प्रेस केलेलं आहे. नॅरेशन जे काही असेल ती गुड्स बिंग गुड्स रिटर्न, जे काही रिझन असेल ते रिझन टाकलं. डॅमेज्ड गुड्स, मिसमॅच कलर, मिसमॅच साईज, लेट डिलिव्हरी, रॉंग प्रोडक्ट रिसिव्ड वगैरे जे काही असेल ते आपण टाकून दिलं. इंटर सेव्ह. त्यानंतर नेक्स्ट पुढची एंट्री झालेली आहे बिल रिसिव्ड फ्रॉम गणेश बाय चेक. गणेश कडून बिल रिसिव्ह झालेलं आहे. आता इथे आपण बघूया, थोडं बॅक येतोय. गणेश कडून किती रुपये येणे बाकी आहेत ते आपल्याला पाहिजे. तर बॅलन्स शीट वरती आलोय. बॅलन्स शीट वरती आल्यानंतर आल्ट पण प्रेस केला. इथे सनरी डेटर्स. आता सनरी डेटर्स एकच आहे, त्याच्यामुळे 1,53,750 रुपये गणेशचेच आहेत. तरी आपण इथे एंटर प्रेस करतोय. एंटर प्रेस करून बघतोय गणेशच्या अकाउंट मध्ये गेल्यानंतर इथे दिसतंय ऑगस्ट मध्ये डेबिट झालेली रक्कम दिसते, ऑक्टोबर मध्ये क्रेडिट झालेली. परत एंटर प्रेस करून इथे आपण ड्युरेशन चेंज केला. इथे 1 एप्रिल ते 31 मार्च पूर्ण फिनान्शियल इयरचा ड्युरेशन टाकला. इथे आपण पाहू शकतोय तर परचेस झालेले आहे आणि परचेस रिटर्न झालेले आहे. इथे सेल झाली होती 1,56,750 ची. त्यामधून 3,000 रुपयाच्या वस्तू परत आलेल्या आहेत. 3,000च्या वस्तू परत आलेल्या आहेत, म्हणजे त्याचं पेंडिंग बॅलन्स या ठिकाणी आहे 1,53,750. तर हे 1,53,750 रुपये आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत. म्हणजे एंट्री किती दाखवावं लागेल? 1,53,750 रुपये मिळाल्याची एंट्री. ओके,
इथे आपण पूर्ण एंट्री या ठिकाणी समजून घेतल्यानंतर आपण बॅक येतोय परत अकाउंटिंग व्हाउचर्स मध्ये F6 रिसीट मध्ये याची एंट्री होते. F6 प्रेस केलं रिसीट, तर पैसे कोणाकडून मिळालेले आहेत? गणेश कडून मिळालेले आहेत. गणेश, इथे गणेशला एंटर प्रेस केला, इथे 1,53,000. इथे जर ऑप्शन्स व्यवस्थित सेट केले असतील तर रक्कम ऑटोमॅटिक येते. ते आपण पुढे समजून घ्या. 1,53,750 रुपये इथे आपल्याकडे अमाऊंट आहे. आपण एंटर प्रेस करतोय. एंटर प्रेस केल्यानंतर आपल्याकडे डेबिट होणारी या ठिकाणी एंट्री आहे. डेबिट बँक होईल SBI बँक डेबिट होते. एंटर प्रेस करतोय आपण. नॅरेशन मध्ये टाकलं बिंग पेंडिंग बिल रिसीव्ड. बिंग पेंडिंग घ्या. इथे आपण परत बॅक आलोय. बॅक आल्यानंतर इथे आपण डिस्प्ले ऑप्शन वरती आलोय. डिस्प्ले मध्ये अकाउंट बुक नावाचा ऑप्शन आहे. अकाउंट बुक मध्ये आपण लेजर वरती आलोय. इथे आपण लेजर सिलेक्ट करतोय गणेशचं अकाउंट इथे आपण सिलेक्ट केलं. गणेशचं अकाउंट सिलेक्ट केल्यानंतर आपण इथे ड्युरेशन चेंज करतोय. डेट सेट करून ड्युरेशन चेंज केला. इथे समजून घेऊयात आपण. इथे सेल झाली होती गणेशला, सुरुवातीला सेल झाली होती 1,56,750 ची. त्यानंतर त्याच्याकडून रिटर्न आली 3,000 रुपयाची. 3,000 रुपयाची रिटर्न आल्यामुळे त्याच्याकडून येणे अमाऊंट पेंडिंग किती होती? 1,53,750. मग एवढंच आपल्याला सांगितलं की कन्सेप्ट क्लिअर झाला की या पार्टीचा जे काही बिल होतं ते बिल आलेलं आहे आणि ते चेक ना आलेलं आहे. चेक नंबर वगैरे सांगितला, पण बिलाची रक्कम किती आली तर आपण तर रिपोर्ट मध्ये येऊन बघितलं त्या पार्टीच्या खात्यामध्ये रिलेटेड एकच पार्टीचं बिल पेंडिंग होतं. त्याच्यामुळे कोणतं बिल आलं वगैरे याचा जास्त विचार करत बसायची गरजच पडली नाही. इथे बिलाची रक्कम होती 1,56,750. पण यातल्या जर 3,000 रुपयाच्या वस्तू त्या पार्टीने परत दिल्या असतील तर पार्टी 1,56,750 देणार नाहीये. तर ते रिटर्न केलेल्या प्रोडक्टची व्हॅल्यू कमी करूनच देईल. रिटर्न केलेल्या प्रोडक्टची व्हॅल्यू ज्या ठिकाणी लेस केल्यानंतर रिमेनिंग अमाऊंट होती 1,53,750. मग ती 1,53,750 या ठिकाणी आपण बिल मिळाले असे या ठिकाणी दाखवलं. लक्षात आले? तर त्यानंतर आणखीन बघूयात. आता पुढची एंट्री या ठिकाणी तशीच सांगितलेली आहे. काय? बिल पेड टू टाटा कंपनी. मग इथं टाटा कंपनी, तर आपण टाटा कंपनीचं या ठिकाणी अकाउंट घेतलं तर टाटा कंपनीच्या अकाउंट मध्ये बघतोय तर टाटा कंपनीला 1,22,500 रुपयाची परचेस झाली होती टाटा कंपनीकडनं. ओके, इथे 1,22,500 ची परचेस झाली होती आणि त्यातल्या 2,500च्या वस्तू परत दिलेत. तर आता रिमेनिंग बॅलन्स त्याचं देणं किती राहिलेलं आहे? 1,20,000. आणि एकाच बिलाच आहे त्याच्यामुळे बिल पेड केलं एवढं सांगितलेलं आहे. एकच बिल असल्यामुळे जास्त विचार करायची गरज पडणार नाहीये. मग जे काही पेमेंट देणं आहे 1,20,000, तर ते 1,20,000 आपण पेमेंट दिलं बाय चेकनी, अशी एंट्री या ठिकाणी पास होईल. तर इथे 1,20,000 पेमेंट दिल्यानंतर ह्या पार्टीचं देणं नील होईल. बॅक येतोय आपण. अकाउंटिंग व्हाउचर्स मध्ये आलोय. अकाउंटिंग व्हाउचर्स मध्ये आल्यानंतर इथे पेमेंट मध्ये एंट्री होते. आपण पेमेंट नावाचा व्हाउचर सिलेक्ट केला. टाटा कंपनीला पैसे दिले, टाटा कंपनी, एंटर. इथे 1,20,000 SBI, एंटर प्रेस केला. नॅरेशन बिल पेड, आउटस्टँडिंग बिल पेड या पद्धतीने एंट्री केली. लक्षात आले त्या एंट्रीज? As on 1st January 2019, commission received ₹25,000. एंट्री रिसीट मध्ये होते. F6 रिसीट मध्ये या ठिकाणी आपण आलेलो आहे. F2 प्रेस केलं. इथे 1 जानेवारी या ठिकाणी एंट्री घेतली. एंटर प्रेस केलं. एंटर प्रेस केल्यानंतर कमिशनचा अकाउंट आपल्याकडे नाहीये. Alt प्रेस करून कमिशन अकाउंट आपण तयार केलं. कमिशन रिसीव्ड. इनडायरेक्ट इन्कम असा ग्रुप असेल. इनडायरेक्ट इन्कम खाते सेव्ह केलं. मिळालेले 25,000 रुपये. एंटर.
कसे मिळालेलं आहे, कॅश मध्ये मिळालेलं आहे, त्यामुळे इथे घेतली कॅश. इंटर नरेशन बिंग कमिशन रिसिव्ड फ्रॉम XYZ फॉर डॅश 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 वर्क. कशाचं मिळालं, काय मिळालं इथं टाका. इंटर ऍक्सेप्ट. त्यानंतर पुढची एंट्री आहे वेजेस पेड. वेजेस पेड 2 फेब्रुवारीला वेजेस पेड केलेले आहेत 1000 रुपये. एंट्री F5 पेमेंट मध्ये होते. डेट 2 फेब्रुवारी. आर्टशी प्रेस करून वेजेसचं अकाउंट त्या ठिकाणी तयार केलं. वेजेस आपल्यासाठी असेल डायरेक्ट एक्सपेन्सेस. एंट्री सेव्ह केली. इथे रक्कम दिली 1000 रुपये. इंटर कॅश क्रेडिट. वेजेस बिंग वेजेस पेड. वेजेस पेड टू मिस्टर ए फॉर डॅश 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 वर्क. इंटर ऍक्सेप्ट. वेजेस पेडची एंट्री केली. त्यानंतर सॅलरी पेड आहे. सॅलरी पेड 31 मार्चला सॅलरी पेड केलेली आहे 12,000 12,000 रुपयाची. मी ते एंट्री पेमेंट वाउचर मध्येच होते. डेट या ठिकाणी चेंज करतोय 31/3. आलसी सॅलरी indirect expenses control is save 12,000. इंटर इथे येईल SBI बँक आहे. SBI बँक. इंटर बिंग सॅलरी पेड टू X फॉर द डॅश 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 मंथ. इंटर ऍक्सेप्ट. त्यानंतर पुढे एंट्री क्लोजिंग स्टॉक. तर टॅली मध्ये क्लोजिंग स्टॉकची एंट्री करायची नाही, तर डायरेक्ट इफेक्ट दाखवायचा. कसा दाखवायचा ते बघतोय आपण. बॅक येतोय. क्लोजिंग स्टॉकची एंट्री या ठिकाणी पास होत नाही, तर आपल्याला क्लोजिंग स्टॉकचं डायरेक्ट खातं तयार करून बॅलन्स टाकायचं आहे. थोडा आपण येतोय तिथे ट्रेडिंग प्रॉफिट लॉस, म्हणजे प्रॉफिट लॉस मध्ये नंतर ट्रेडिंग प्रॉफिट लॉस. इथे Alt F1 प्रेस केलं. डिटेल्स या ठिकाणी दिसते. इथे डिटेल्स मध्ये आपण पाहू शकतोय. इथे ओपनिंग स्टॉक म्हणून ऑप्शन दिसत नाही, इथे क्लोजिंग स्टॉक म्हणून ऑप्शन दिसत नाहीये. आपण बॅक आलोय. बॅक आल्यानंतर अकाउंट इन्फो लेजर क्रिएट. इथे आपण स्टॉक नावाचं लेजर तयार केलं. त्याचा ग्रुप भेटला स्टॉक इन हँड. पण इथे आपल्याला ओपनिंग बॅलन्स विचारतंय, त्यामुळे आपण ओपनिंग बॅलन्स टाकलं नाही. एंट्री सेव्ह केली. खातं सेव्ह केलं. फक्त स्टॉक नावाचं एक खातं तयार केलं. आता आपण इथे रिपोर्ट वरती येतोय. आपल्याला इथे ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक असे ऑप्शन आलेले आहेत. मग आपण ओपनिंग स्टॉक क्लोजिंग स्टॉक कुठूनही गेला तर एंटर प्रेस केला तर या ठिकाणी सेमच कन्सेप्ट दिसते. स्टॉक खातं तयार केल्यानंतर ओपनिंग स्टॉक केलं. इथे स्टॉक वरती एंटर प्रेस करत आलोय. इथे क्लोजिंग बॅलन्स या ठिकाणी डेट टाकली आणि बॅलन्स टाकून सेव्ह केला. सेव्ह केल्यानंतर आपल्याला इथे बरोबर क्लोजिंग स्टॉक मध्ये बॅलन्स दिसतं, ओपनिंग स्टॉक मध्ये बॅलन्स दिसत नाहीये. जो आपल्याला ऍक्च्युअल इफेक्ट दाखवायचा होता तो इफेक्ट दिसतो. आणि ह्या स्टॉकचा आणखीन एक इफेक्ट बॅलन्स शीट मध्ये दिसला पाहिजे. इथे बॅलन्स शीट मध्ये आपण आलोय, तर बॅलन्स शीट मध्ये क्लोजिंग स्टॉक म्हणून इथे 5,000 रुपये दिसत आहेत. म्हणजे दोन्ही इफेक्ट या ठिकाणी होत आहेत. फक्त जर्नल एंट्री पास करायची नाहीये, तर डायरेक्ट इफेक्ट दाखवायचा आहे. ही कन्सेप्ट या ठिकाणी आपण पाहिली. लक्षात आली ही कन्सेप्ट? तर पुढची एंट्री या ठिकाणी आहे ते अकाउंटिंग वाउचर मध्ये F7 जर्नल वाउचर मध्ये होईल. डेट सेमच राहणार आहे. सॅलरी अनपेडची सॅलरी अकाउंट ऑलरेडी तयार आहे. सॅलरी अकाउंट डेबिट 3000. एंटर क्रेडिट होईल सॅलरी अनपेड. इथे आपण Alt C प्रेस केलंय. सॅलरी अनपेड अकाउंट तयार केलं, किंवा सॅलरी पेएबल, सॅलरी आउटस्टँडिंग काही नाव देऊ शकता. करंट लायबिलिटी. एंटर ऍक्सेप्ट. सॅलरी अनपेड बिंग सॅलरी अनपेड.
एंटर ऍक्सेप्ट. तर अनपेड सॅलरी होती, त्याची ऍडजस्टमेंटची एंट्री या ठिकाणी आपण केली. नेक्स्ट कमिशन अनरिसिव्ड. कमिशन अनरिसिव्डची एंट्री जनरल व्हाउचर मध्येच होणार आहे. एंट्री होईल कमिशन अनरिसिव्ड डेबिट. कमिशन अनरिसिव्ड तयार करावं लागेल. आर्टसी प्रेस केला. कमिशन अनरिसिव्ड करंट ऍसेट रक्कम आहे 2000 रुपये. 2000 इंटर. कमिशन रिसिव्ड क्रेडिट. ते नॅरेशन दिलं कमिशन अनरिसिव्ड बिंग अनरिसिव्ड कमिशन. नेक्स्ट त्यानंतर आहे रेंट पेड ₹3000 बाय चेक फॉर द मंथ ऑफ एप्रिल 2019. पुढल्या वर्षीच्या रेंटचे पैसे आता दिलेले आहेत. पैसे दिले या पेमेंट मध्ये एंट्री होते. ते प्रीपेड रेंट असा ऑप्शन येईल. प्रीपेड रेंट करंट लॅबिलिटी असेल. करंट लॅबिलिटी कंट्रोल इज सेव्ह. किती रुपये दिलेले आहे प्रीपेड रेंट? ₹3000. 3000 इंटर. SBI अकाउंट नॅशनल टाकलं. बिंग रेंट पेड करंट लॅबिलिटी बिंग रेंट पेड फॉर एप्रिल 2019. त्याच्यामुळे प्रीपेड रेंट या ठिकाणी ऑप्शन आला. ऍक्सेप्ट. नेक्स्ट त्यानंतर या ठिकाणी आपण पुढची एंट्री पाहतोय. इंटरेस्ट रिसिव्ड ₹2700 इन कॅश फॉर द मंथ ऑफ एप्रिल 2019. पुढल्या वर्षीचे या ठिकाणी इंटरेस्ट मिळालेला आहे. F6 रिसिप्ट मध्ये या ठिकाणी एंट्री करतोय आपण. तर प्री रिसिव्ड इंटरेस्ट आरसी किंवा असे ठेवू शकता इंटरेस्ट रिसिव्ड इन advance. Interest received in advance. Current asset. Control is save. 2700 enter. Cash. Narration मध्ये being interest received for April 2019. इथे आपण पूर्ण एंट्री झाल्यानंतर आपण इथे बॅक येतोय. बॅक आल्यानंतर पाहतोय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. इथे Alt F1 प्रेस केलं. डिटेल दिसते. इथे ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट लॉस अकाउंट ऑलरेडी तयार झालेलं आहे. ग्रॉस प्रॉफिट झाला 38,250. तोच प्रॉफिट पुढे ट्रान्सफर झाला प्रॉफिट लॉस अकाउंटला. परत कॅल्क्युलेशन झाले. नेट प्रॉफिट आला 50,050 रुपये. इथे फक्त परचेस रिटर्न आणि सेल्स रिटर्नच मायनस दिसल्या पाहिजेत. अदर एकाही खात्याचं बॅलन्स मायनस दिसलं नाही पाहिजे. तर मायनस दिसत असेल तर चूक झाली आपल्याला लक्षात येणार आहे. किंवा ते परचेस अकाउंट डायरेक्ट एक्सपेन्सेस किंवा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस ग्रुप जर क्रेडिट साईडला दिसत असेल तरी चूक झाली. किंवा क्रेडिट साईडचे सेल्स अकाउंट डायरेक्ट इन्कम आणि इनडायरेक्ट इन्कम ग्रुप डेबिट साईडला दिसत असेल तरी चूक झाली. तर या रिपोर्टिंग सध्याला आपण फक्त रिपोर्ट इथे ऑटोमॅटिक जनरेट झालंय पहिलं. तर बॅक आलोय. इथे बॅलन्स शीट मध्ये येऊन पाहतोय Alt F1 बॅलन्स शीट. बॅलन्स शीट मध्ये या ठिकाणी आपण पाहतोय सॉरी इथे प्रीपेड रेंटचा ग्रुप माझ्याकडून चुकला. प्रीपेड रेंटचा ग्रुप करंट ऍसेट यायला पाहिजे. प्रीपेड रेंटचा ग्रुप करंट ऍसेट मी सांगितलं करंट ऍसेट पण सिलेक्ट करते वेळेस माझ्याकडून चूक झाली. इथे कॅपिटल मधनं मायनस होणारे अकाउंट सोडले तर अदर एकाही खात्याचं बॅलन्स मायनस दिसलं नाही पाहिजे. मायनस दिसत असतील तर चूक झाली. रेंट रिसिव्ड इन ऍडव्हान्स म्हणजे प्री रिसिव्ड इन्कम याचाही ग्रुप माझ्याकडून चुकला. त्याचा ग्रुप करंट लॅबिलिटी येतो. करंट लॅबिलिटी
ओके, तर ट्रेडिंग प्रॉफिट लॉस आपण जर्नल एंट्री तर आज पाहिल्या. जनरल एंट्री पासून त्याची लेजर पोस्टिंग, ट्रायल बॅलन्स, फायनल अकाउंट कसं तयार झालं, उद्याच्या लेक्चर मध्ये आपण हे पूर्ण रिपोर्ट समजून घ्या. रिपोर्ट समजून घेतल्यानंतर आपण क्लिअर करूया की अकाउंटिंग वाउचर्स नेमके काय आहेत आणि अकाउंटिंग वाउचर्स मध्ये या ठिकाणी नोंदी कशा करायच्या ते. ओके ओके, इथे पहा, इथे दोन परचेस अकाउंट या ठिकाणी तयार झालेले आहेत. आपण आर्टशी प्रेस केलं होतं 2 परचेस अकाउंट, पण 2 परचेस अकाउंटची फर्निचर अकाउंटची गरजच नाहीये. इथे स्पेलिंग चुकीचं टाईप झाल्यामुळे 2 तयार झाले, नाही तर तयार झाले नसते. मग आपण एका फर्निचरच्या एंट्रीवरती आलोय, एंटर प्रेस करत जे फर्निचर अकाउंट इथे फर्निचर, तर फर्निचर अकाउंट एकच आपण घेतलं आणि एंट्री सेव्ह केली. म्हणजे आता एकच फर्निचर दिसेल, 2 फर्निचर अकाउंट दिसणार नाहीयेत. तर इथे आपण पूर्ण एंट्री झाली असं या ठिकाणी म्हणू शकत नाहीये, कारण इथे डेप्रिशिएशन चार्ज केल्यानंतर रिपोर्टिंग होणार आहे. तर पुढच्या उद्याला या ठिकाणी पूर्ण रिपोर्ट समजून घेते वेळेस आपण ते डेप्रिशिएशन वगैरे बघूयात आणि त्यानंतर आपण क्लिअर करूयात की प्रॉब्लेम तर आज फक्त जर्नल एंट्रीज केल्या आणि जस्ट रिपोर्ट या ठिकाणी सी केला. आता डीप मध्ये रिपोर्ट आपण उद्याला बघूयात.